जय महाराष्ट्र। आज तहसील कार्यालयामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियान आज जे अंजनगावमध्ये घेतलं, त्या संदर्भात आपल्या पत्रकार मंडळींना म्हणा किंवा आपल्या गोरगरीब जनतेला, जनता आणि शेतकरी वर्गांना ज्यांचं काम नेहमी तहसील, नजूल, भूमी अभिलेख किंवा नगरपालिका, पंचायत समिती या विभागाच्या मार्फत नेहमी कामं होतात आणि कामं पडतात आणि त्या लोकांना या विभागासाठी येणे गरजेचे असते। परंतु एवढं मोठं अभियान आपण जे राबवून राहिलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर, की ज्यांनी घराघरात, गावागावात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले आणि त्या अभियानाचा आजच्या घडीला कोणत्याही प्रकारचा शेतकरी वर्गाला किंवा कष्टकरी जनतेला किंवा गरीब जनतेला कोणताही फायदा झाला नाही, कारण की त्याची मुनादी किंवा त्याची जाहिरात शेतकऱ्यापर्यंत पोहोचलीच नाही। त्यामुळे त्या अभियानाला कोणीच हजर राहिलं नाही। निवड अधिकारी किंवा कर्मचारी लोक येणं म्हणजे अभियान नाही, तिथं येणारे लोक, गरजवंत लोक येणं महत्वाचे आहे आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कोणीही आलं नाही। 25-30 लोक तिथे होते आणि उन्हाच्यामुळे लोक पोहोचू शकले नाही, या त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचला नाही, म्हणून हा अभियान सपशेल चुकीचं झालं। याबद्दल मी खेद व्यक्त केला आणि तिथून मी कर्मचारी लोकांना, अधिकारी लोकांना बोललो की हे अभियान पुढच्या वेळेस आणि या 2-3 दिवसात तुम्ही आणखी घ्या। त्या आपण त्या शेतकरी लोकांना तिथे बोलवू आणि त्यांचे प्रश्न आपण सोडवू। आजच्या दिवशी जे अभियान झालं ते अत्यंत चुकीचं झालं, इथं कोणीही लोक पोहोचू शकले नाही। त्यामुळे मी या अभियानाचा निषेध व्यक्त करतो आणि सगळ्या लोकांना मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला या ज्या गोष्टीची कमतरता होती ते गोष्टीची कमतरता मला तुम्ही तुमच्या पत्राद्वारे मला सांगा आणि त्यानंतरच मी या अभियानाच्या विषयी तुमच्यासोबत बोललेले। एवढं मी बोललो कारण शेतकरी लोकांना, कष्टकरी लोकांना न्याय मिळाला नाही, म्हणून मी अभियानाचा पूर्णपणे निषेध करतो। एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।